स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकारांना रेनकोटचे वाटप। स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी यांच्या माध्यमातून व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप यांच्या सहकार्याने भिवंडी पत्रकार महासंघ आयोजित गुरुवार दिनांक 27 जून रोजी दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय वलपाडा येथे पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर बलराम पाटील, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा RSP कमांडर मणिलाल शिंपी, भिवंडी पत्रकार महासंघाचे सल्लागार श्रीमती संध्याताई पवार, राजेंद्र काबाडी, भिवंडी पत्रकार महासंघाचे सचिव श्री अफसर खान, खजिनदार आचार्य सूरजपाल यादव, भिवंडी पत्रकार महासंघ सदस्य सोमनाथ ठाकरे, श्री CP तिवारी, नीलम तिवारी, श्रीनिवास सिरमल्ले, मेहंदी हसन, संतोष सोनी, दीप गुप्ता, रवि तिवारी, संतोष पांडे, सुमित गरत, रमन पंडित, सुदर्शन पालवा आदी पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अफसर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन आचार्य सूरजपाल यादव यांनी केले। भिवंडी पत्रकार महासंघ की तरफ से आज पत्रकारों को रेनकोट का वितरण किया गया और जिसका सहयोग स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आदि ग्रुपों ने किया है। और यहाँ पर उपस्थित हैं हमारे मानव सेवा हीच ईश्वर सेवा के संस्थापक अध्यक्ष मणिलाल शिंपी जी, पत्रकार संघ के महासचिव अफसर खान जी और भिवंडी पत्रकार महासंघ के डॉक्टर किशोर बलिराम पाटिल जी। और आपको बता दें कि यह कोई नई बात नहीं है, आज कई वर्षों से रेनकोट वितरण के साथ में अन्य कार्यक्रम भी आयोजित करते रहते हैं, नोटबुक वितरण, साड़ियाँ वितरण या बच्चों को खाऊ वितरण, ऐसे अनेकों कार्यक्रम हर साल जो है हम लोग पत्रकार संघ की तरफ से करते आ रहे हैं और करते रहेंगे। इसी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्याचबरोबर मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने आपल्या पत्रकार बांधवांना पावसामध्ये त्यांना वृत्तसंकलन करण्यासाठी जावं लागते, म्हणून रेनकोटची आवश्यकता आहे। म्हणून दरवर्षी मी त्यांना रेनकोटचे वाटप करतो आणि यावर्षी आता आपण पावसाळ्याच्या मध्ये रेनकोट वाटप केले आहेत। फक्त उद्देश एकच आहे की आपल्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारे पावसाचा त्रास होऊ नये या उद्देशाने हा माझा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो। दरवर्षीप्रमाणे जेवढे पत्रकार माझ्या सोबत आहेत त्या सर्वांना मी रेनकोटचे वाटप करत असतो।